सांगली गणेशनगर परिसरात अलिशान कारमधून विदेशी मद्याची बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या तरुणावर पोलिसांनी कारवाई केली आहे। या तरुणाकडून पोलिसांनी विदेशी दारूच्या बाटल्या, एक इनोव्हा कार असा एकूण 10,21,585 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने सदरची कारवाई केली। या प्रकरणी अजहर दाऊद लांबे वय वर्ष 35 राहणार गणेशनगर सांगली याला अटक केली आहे। स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे एक पथक शहरात अवैध धंद्यांवर कारवाई करण्यासाठी पेट्रोलिंग करत होतं आणि यावेळी पथकातील कर्मचाऱ्यांना माहिती मिळाली की संशयित अजहर लांबे त्याच्या इनोव्हा कार क्रमांक MH10DT 8886 मधून विदेशी मद्याची अवैध वाहतूक करत आहे। मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी गणेशनगर परिसरात सापळा रचून कारसह चालक लांबे याला ताब्यात घेतले आणि यावेळी कारची तपासणी केली असता गाडीमधील पाठीमागील सीटवर विदेशी मद्याचे बॉक्स दिसले। त्याच्याकडे कसून चौकशी केली असता सदरचा माल हा सांगलीत विक्री करण्यासाठी घेऊन जात असल्याचं त्यांनी सांगितलं आणि यावेळी त्याला ताब्यात घेऊन पुढील कार्यवाहीसाठी सांगली शहर पोलिसांच्या स्वाधीन केलं आहे। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी सांगली।